आले नाही सुभद्रा काकू. मला तर वाटलं होतं गेल्या पावली त्या मास्तरीन बाईचा सब्बा कुठं धरतील आणि धडा धडा वडत आणून इथं बसवतील चटणी वाटायला. अजून आल्या नाही, पत्त्याच नाही त्यांचा. अरे गंमत बघत राहा पांडू दादा. सुभद्रा काकू आहेत त्या बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहायच्याच नाहीत. तिला आधी थोडे उपदेशाचे वळसे देत असतील वर. हे समज खरंय हो, पण लईच येळ लागतोय. मला तर वेगळीच शंका येते. नाही म्हणजे त्या मास्तरीन बाईंनी सुभद्रा काकूंना शिकवायला सुरुवात नाही ना केली. म्हणा एक म्हणा दोन. ते विसर हो पांडू, सुभद्रेची शिकवणी घेणारा अजून जन्माला यायचा आहे. अगं दुर्गे, जरा खोवलेलं खोबरं दे बरं. आणि पांडू मिरच्या आणि कोथिंबीर दे बरं लवकर. अहो तोंड काय बघत बसलाय, द्या द्या लवकर द्या. ती मास्तरीण येईल चटणी वाटायला. अगो ताई, आता बडबडण्यामध्ये वेळ नको घालवूस. जरा ना पटपट 2-4 भाकऱ्या टाक बरं. भाकऱ्या कोणासाठी? अगो गरम गरम भाकऱ्या आणि चटणी देते गो तिला. भूक लागली असेल. आणि दुर्गे तू लगेच लोणी काढ ताजे ताजे. हा अगो बाई, कोणाला भूक लागली आहे? रमेला? अगो रमेश नाही गो, अगो तिला. ती शिकवायला आली ना रमेश, तिला. सगुणा देव. हा, भूक लागली असेल ग बिचारीला, देते तिला खायला. हा अगो अगो असे एकमेकांच्या तोंडाकडे काय बघताय? ती कुणाची लेके ठाऊके का? काका पेंडसेंची. म्हणजे ते प्रसिद्ध ज्योतिषी? अहो काय सांगताय काय? अहो म्हणजे आपल्या बाळंभटजींचे गुरु बंधू ते काका पेंडसे. नुसता चेहरा पाहून सांगतात हो भविष्य. अगदी बरोबर बोललीस माई. आणि अगो त्यांची लेख सुद्धा. हो म्हणजे झाले कल्याण. अगो ताई, अगो मला तिने सांगितले की हे लवकरच परत येणार आहे तो. अगं खरंच? अगो बाई, असे सांगितले का? तरीच कामाला लागल्यात. झाले म्हणजे त्या टवळीचे बस्तान बसलेच म्हणायचे इथे. आता काही ती सगुणा देव इथून जायची नाही. काय गो, काय म्हणालीस ताई? अगो मोठ्यांना बोल ना, ऐकायला तरी येईल. मग नाही काही नाही हो, हेच म्हणत होते चटणी जरा गुळगुळीत वाटा. वाटते नाही, ती देवीण म्हणत होती तेच खरे. यांना जरा ऐकू कमीच येते. कोण चटणी वाटणार होतं आणि कोण चटणी वाटायला बसलंय.